मनोज जरांगे पाटलांनी जालन्यामध्ये मराठा समाजाच्या वंशावळींची नोंद ठेवणाऱ्या राजे भाट यांच्यासोबत चर्चा केली आणि यावेळेला त्यांनी आपल्या वंशावळींबाबत जाणून सुद्धा घेतलेला आहे. त्यातून जे राजे भाट असतात मराठा समाजाच्या परिवारामध्ये एखादा मुलगा झाला तर पहिला मुलगा झाला तर त्याची नोंद ही ठेवतात. आणि आपल्यासोबत राजे भाट आहेत. दादा मला सांगा तुम्ही कुठून आला तर कशा प्रकारे नोंदी असतात आम्हाला दाखवता का? हे आता मराठ्याची तिरळी कुणबी, हेंद्रे कुणबी, झाडपे कुणबी, खैरे कुणबी, तारू कुणबी, वायंदिशी कुणबी, लेवा कुणबी, देसाळी कुणबी हे दक्कनी कुणबी आहेत मराठी. उर्मेची नोंद पहिले गायकवाड होते ते, गायकवाडानंतर थोटे, निशांतायचं तांबडं, ध्वज त्याचं चंद्राचं, मंत्र सूर्यमंत्र गायत्री, लग्ना कार्यास देव पंचीपरलो, दुर्गी तांबडे, राजाचं नाव सोमवर्मा, शेनखेल, समशेर बहादूर, जात मराठी, तिरळी कुणबी. दादा हे जो नोंदी सापडल्या आहेत ह्या तुम्ही जे नेहमी भाषणामधून म्हणतात राजे भाट आहेत राजस्थानमधले असतील किंवा महाराष्ट्रामधले असतील त्यांच्याकडे मराठा समाजाच्या अशा नोंदी असतात. ह्या नोंदी हे दस्त सरकारनं यांच्याशी बोललं पाहिजे, ताब्यात घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे? सरकारनं काय झालंय की आपण पाठीमागे त्यांना सांगितलं होतं की राजस्थानचे काही भाट आहेत की यांच्याकडे हजारो वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत. तर सरकारनं काय केलं पाहिजे माहिती आहे का? आता हे जितके भाट आहेत मराठवाड्यात, विदर्भात, राजस्थानमध्ये या सगळ्यांना एकत्र करणं अगोदर सरकारची जबाबदारी, सरकारनं ते केलं पाहिजे. म्हणून सरकारला मुख्यमंत्री साहेबांना माझी जाहीरपणानं TV यांच्या माध्यमातून विनंती की तुम्ही या भाटांना एक शासन स्तरावर आव्हान करा की ज्या भाटांकडे नोंदी आहेत मराठ्यांच्या त्या द्याव्यात. तर हजारो लाखो मराठ्यांना यापासून न्याय मिळू शकतो. हे जिवंत उदाहरण त्यांच्या समोर आपण या कागदाच्या माध्यमातून ठेवलं आणि सरकारनं ते करावं ही सरकारला माझी विनंती. कॅमेरामॅन अमित आढेसह संजय सरोदे, TV मराठी.